हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना आणि एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ही आज अशी सर्व भांडी पडलेली होती, ती सगळी आवरून घेतली आधी. आणि आज मी काहीतरी थ्रिलर गोष्ट करणार आहे. थ्रिलर असं नाही, सगळेजण करतात, पण मी कधी केलं नाही आहे, ते मी करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मी काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगत आहे आता. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बटाटे मी एका ह्याच्यामध्ये डब्यामध्ये काढलेले आहे, डाळ काढलेली आहे, त्यानंतर फ्लावर काढलेला आहे आणि सगळी डाळीची तयारीही करून घेतलेली आहे. तर आज मी लावणार आहे माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम कुकर. कारण कुकर मी अजूनपर्यंत लावलेलं नाही आहे. मला सगळं जेवण बनवता येतं, सगळं करता येतं, पण कुकरला मी हात लावलेला नाही आहे. कारण मला पर्सनली थोडी भीती वाटते त्याची, की ब्लास्ट वगैरे होतो असं सगळं ऐकलेलं होतं आणि असं बघितलेलं होतं. त्यामुळे थोडी भीती असते मनामध्ये. आणि आता मम्मी घरात नाही आहे त्यावेळेसच मला हे करायचं आहे. आय डोंट नो वाय. आपल्याला एक असतं ना की काहीतरी थ्रिलर करून बघूया, आज घरात कोण नाही आहे. तर तशी वाईब सेम मला होती. तर मी प्रॉपर असं म्हणजे माझ्या कलिगनी पण मला सांगितलं होतं की ॲज अ कसा कुकर लावायचा. पण समोर आल्यानंतर थोडं हे असतं ना की आपल्याला कसा लावायचा आहे, काय करायचं आहे. तर मी थोडीशी जी आहे ChatGPTला पण विचारलेलं आहे, इन्क्वायरी केलेली आहे की कसं लावतात, काय लावतात. तर प्रॉपर स्टेप बाय स्टेप जाऊन मी हा कुकर लावलेला आहे. पण मला असं झालं होतं की ही शिट्टी कधी होते आहे. आणि या कुकरच्या मागे राहून मी माझी सगळी कामं सोडलेली होती. पण फायनली शिट्टी झाली आणि मला सक्सेसफुली कुकर लावता आलेला आहे. आणि त्यानंतर मी बनवलेला आहे रायता. हा कालचा रायता थोडासा होता. त्यामध्येच मी थोडं कांदा, टमॅटो आणि काकडी टाकून वाढवलेला आहे. कारण आता समर सीझन आहे तर रायता हवाच जेवणाबरोबर. आणि डॅडनी सगळ्या भाज्या आणल्या होत्या, त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि धुवून अशा प्रॉपर मी अ, डब्यात वगैरे त्यांना ठेवणार आहे. आणि ते म्हणजे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येईल नंतर. त्यामुळे ही भेंडी आधी धुवून घेतलेली आहे मी. आणि ही अशी कोथिंबीर होती, ही खूपच वाळलेली होती. कारण तुम्हाला माहिती आहे समर सीझन आहे तर सगळ्याच भाज्या अशा पूर्ण वाळून जातात. त्या मी डब्यात काढून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर बटाटे होते, कांदे होते, ते देखील अशा बॅग्समध्ये होते. त्यामुळे खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मी एका अशा वाडग्यात काढून घेतलेले आहेत. आमच्याकडे असं मोठं वाडगं आहे. त्यामध्ये हे दोन्ही मी बटाटे आणि कांदे काढून घेतले होते. आणि डब्यात अशी कोथिंबीर घालून ठेवली होती. आणि त्यानंतर ओपन केलेला आहे कुकर. कुकर हा पूर्ण थंड झाल्यावरच ओपन करायचा असतो, त्यामुळे कुकर ओपन केलेला होता. तुम्ही बघू शकता भातही प्रॉपर शिजलेला आहे, पण डाळीत थोडं जास्तच पाणी झालं होतं, त्यामुळे ते जास्त दिसतंय. असू दे, बट फर्स्ट टाईम आहे माझं, मी काहीतरी ट्राय केलं याचा आनंद आहे मला. सो त्यानंतर मी डाळ ही चांगली फेटून घेतलेली आहे, कारण फेटलेली डाळच मला खूप आवडते. त्यानंतर लसूण आहे, लसूण ठेचून घेतलेला होता मी. तेल गरम केलं, त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि आता आपण फोडणी देणार आहोत. मी फक्त कढीपत्ताच टाकणार आहे, असं साधं सोपं वरण मी करणार आहे. जिरं, मोहरी असं काही टाकणार नाही आहे. तर त्यानंतर हे वरण होतं ते मी टाकलेलं आहे आणि याला मस्त अशी उकळी येऊ देणार आहे. हे मी थोडं आटवून घेणार आहे, कारण खूपच जास्त पाणी त्यामध्ये आता आहे, त्यामुळे टेस्ट त्याची इन्हॅन्स नाही होणार. त्यामुळे हे थोडंसं बॉईल करून मी घेणार आहे प्रॉपरली. आणि बघू शकता किती मस्त आणि टेम्पटिंग दिसत आहे. आणि हे वरणही बॉईल झालेलं होतं. त्यानंतर मी साधी सोपी भाजी बनवायला घेतली. आज थोडंसं असं पावभाजी टेस्टसारखं मला करायचं होतं. ही पावभाजी नाही आहे, हे मी आधीच सांगते. हे जस्ट मला आवडतो पावभाजी मसाला, म्हणून या भाजीत मी टाकणार होते. तर असा तेलावर हा मसाला असा चांगला टाकून घेतला आहे, कारण असा तेलाचा तवंग येतो नंतर भाजीवर. आणि हे असे उकडलेले बटाटे जे मी चॉप करून घेतले होते, तर ते मी यामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर उकडलेला फ्लावर टाकलेला आहे आणि हे सगळं मस्त असं मिक्स करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर बाकीचे आपले सगळे मसाले मी टाकले होते. गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद. आणि ही अशी मस्त पातळ भाजी मी तयार करून घेतली होती पावभाजीसारखी. आणि ही देखील खूप छान लागते आणि कोथिंबीरही हवीच. त्यानंतर मी भेंडी निथळण्यासाठी ठेवली होती, कारण नंतर ती खूपच स्टिकी होऊन जातात, म्हणून निथळण्यासाठी ठेवलेली. आणि खूप सारी भांडी झाली होती, त्यानंतर कपडे होते, हे सगळं मी आवरून घेतलं. आणि आज डॅडच्या टी-शर्टमध्ये मला ₹20ची नोट भेटलेली आहे आणि ती पूर्णपणे ओली झाली होती. ती मी अशी ड्राय करत ठेवलेली होती एका साईडला. त्यानंतर सगळे कपडे घालून घेतले होते निथळण्यासाठी आणि मी निघालेली आहे कामाला. आणि कामावर पोचल्यावर मी घेतलेली आहे मस्त अशी फिल्टर कॉफी. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.